लाडक्या बहिणींनो, आत्ताच एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. ते म्हणजे धुळ्यातील एका महिलेकडून 7,500 रुपये परत घेण्यात आले. त्याचं कारण हे होतं की ती महिला अपात्र होती लाडकी बहीण योजनेसाठी. जर तुम्ही ही गोष्ट तुमच्यासोबत सुद्धा घडू शकते, म्हणून हे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर झालं असं की महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सध्या राज्यामध्ये चर्चेमध्ये आहे. त्याचं कारण हे आहे की धुळ्यामध्ये एक महिला 7,500 रुपये सरकारला परत केला. त्याचं कारण हे होतं की ती महिला अपात्र होती, तरीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा फायदा ते घेत होते. सरकारने अनेकदा अपात्र महिलांना असं सांगितलं आहे की अपात्र असाल तर तुम्ही स्वतःहून पैसे परत द्या. योजना स्थिर होण्यास काही कालावधी लागेल असं देवेंद्र फडणवीस हे म्हणाले. लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष आहेत, त्यासाठी पात्र नसतानाही काही अर्ज केलेले. अशा लाडकी बहिणींची तक्रार झाल्यास अर्ज बाद करण्यात येतो. त्यामुळे कोणाच्या तक्रारीची वाट न पाहता स्वतःहूनच सरेंडर व्हावं अशी सरकार म्हणत आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या धुळ्यातील एका अपात्र महिलेने 7,500 रुपये सरकारला परत केले आहे. त्यामुळेच अपात्र महिलांनी आता सरकारला पैसे परत देण्यास सुरुवात करावी. ज्या महिला इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे जर तुम्ही त्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर सावध व्हा. तुमच्याबद्दल तक्रार आली तर तुमचा अर्ज बाद करण्यात येईल. तक्रार आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची परत तपासणी सुरू झाली आहे. यात ज्या महिला अपात्र आहेत त्यांचे अर्ज बाद करण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्या महिलांवर तक्रारी येतील त्यांचे पैसे परत घेतले जाणार आहेत. जर कोणती महिला अपात्र असेल तरी योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांनी महिलाविरोधात तक्रार आली असेल तर तुमची कारवाई तुमच्यावर होऊ शकते. त्यामुळे तुम्ही पात्र नसताना या योजनेचा लाभ घेत असाल तर पैसे परत करा असं सांगण्यात येत आहे. आता बातमी तर अशी आहे, परंतु हे रियालिटीमध्ये किती येते आणि किती कारवाई होते त्याचं काही सांगता येत नाही. पण एक प्रकरण धुळ्यामध्ये असं घडण्यात आलं आहे, त्यामुळे ही गोष्ट जास्त व्हायरल होत आहे. आणि जर तुम्हाला अशा व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.